नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण। तर आपल्या कोकण सिरीज मध्ये मी आले आहे वेंगुर्ल्याला आरवली गावामध्ये श्रीदेव वेतोबाचं मंदिर आहे। हा देव खूप जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारे हे देव आहे अशी या देवाची व्याख्या आहे। तर आपण आता श्रीदेव वेतोबा मंदिरात जाऊया आणि मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया। चला माझ्या बरोबर। आता मी आरवलीला श्रीदेव वेतोबा मंदिराला आले आहे। मंदिराच्या बाहेर या मावशी आहेत, त्यांच्याकडनं मी देवाला वाहण्यासाठी फुलांची थाळी घेतलेली आहे। देवाला केळीही खूप आवडतात, या थाळीमध्ये आहेत। तर या जाधव मावशी आहेत, या आपल्याला थोडंफार श्रीदेव वेतोबा बद्दल माहिती सांगणार आहेत। सांगा आम्हाला। जागृत देवस्थान आहे आरवली वेतोबा मंदिरचं, त्याला केळीचा नैवेद्य दाखवतात। हा, खूप लोक येतात, नवसाला पावतात। जागृत देवस्थान आहे आरवली। आणि तुम्ही मगाशी चप्पल बद्दल काय म्हणाल? चप्पल पण अंगणाचं देतात देवाला पावते म्हणून, चप्पला आणि घट मोठे मोठे वारतात। आणि हे दर रात्रीला एक चप्पल रात्रीला एक चप्पल जिसते रात्रीच्या रात्री, म्हणजे इथे रोज रात्री रोज रात्री आणि एक चप्पल लागते। अच्छा, इथे मंदिरात रोज रात्री एक चप्पल ठेवली जाते, कोल्हापुरी चप्पल। तीही आपल्याला दुसऱ्या दिवशी झिजलेली दिसते, अशी या देवाची प्रचिती आहे। शंकराचा जागृत देवस्थान शंकराचा अवतार म्हणून अवतार आहे। मी इथे मंदिरात प्रवेश केल्यानंतर ह्या ताई मला दिसल्या, ही फुलं विकत आहेत। तर हीच फुलं आपल्या वेतोबा देवाला का वाहतात, तुम्ही मला सांगू शकाल? ही शंकराचा अवतार आहे ना, शंकराला सफेद फुलं आवडतं म्हणून ही सफेद फुलं वाहतात। या फुलांचं नाव काय? कमळ नाही, कमळच नाही। वेतोबा मूळ भूमिका मंडळाचा सातेरी रामेश्वर सिद्धेश्वर कोकणेश्वर मायसाई दंडेकर वेतोबा महाराजा मंडळाचा जयेश्वर मंडळाचा वाण तुझ्या मंडळाचे दर्शनामध्ये गेले। बहुमान भेटी बदरी श्रीप केई गोडतोंकर मंडळाचा साखर ट्रेन सेवा केले। ती बांधणे कर राहत्या घरात कुटुंबात त्यांना पूर्णता सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त कर। त्यांची आज कुलदेवता ग्रामदेवता घरची देवता तू पूर्णपणे राजी कर, लांक रक्षण कर आणि बरे कर महाराजा। ओम नमः पराय शिवात्मने विठ्ठलाचा मूल मंत्र आहे। कोकण किनारपट्टा ही परशुराम भूमी आहे। हे आरवली गाव विजयनगर साम्राज्य ज्यावेळी होतं त्यावेळी या गावाचं नाव हरवली म्हणून होतं। हर म्हणजे शंकर, वल्ली म्हणजे वस्ती। या गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थाने आहेत। त्यामध्ये हे एक प्रमुख स्थान वेतोबा। नवनाथाच्या 6व्या अध्यायामध्ये कालिका देवीचा उल्लेख आहे। कालिका देवीने राक्षसाचा संहार केला आणि अडूर ह्या शहरात विश्रांती घेतली। ते आजचं कुडाळ हे शहर, तिथे आजही देव डोंगर म्हणून ओळखलं जातं। नाथपंथीय भूमय्या नवनाथ
मच्छिंद्रनाथाने त्या देवीकडे शाबरी मंत्र मागितला, ते सहजपणे देणं घेणं झालं नाही, त्यात युद्धही झालं, अपयशी कालिका देवी ठरली, त्या ठिकाणी शंकर प्रकट. शंकराच्या सांगण्यावरती हा शाबरी मंत्र हा मच्छिंद्रनाथांना देण्यात आला. पुढे नाथपंथीय सत्पुरुष भूमय्या या देवावर शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली, म्हणून हा वेतोबा. आपल्या सिंधुदुर्गात 143 मंदिरे आहेत वेताळाची, त्यामध्ये प्रमुख हा वेतोबा. प्रत्येक देवतेकडे वाहन आहे, नंदी आहे, घोडा आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक देवतेकडे वाहनं त्याप्रमाणे या देवाकडे आहेत त्या वाहना, त्या देव चपला घालतो आणि या गावाचं तसं इतर गावाचं रक्षण करतो. रक्षण करता देवता आहे. प्रत्येकाच्या बागायतीमध्ये सहजपणे पीक येणारं हे केळ्याचं आहे आणि एखादा नवस आपण मनात धरतो, हे माझं काम पूर्ण झाल्यानंतर केळ्याचं संपूर्ण घड देईल. त्या देवाला नवसमान स्वरूपात केळ्याचा घड दिला जातो आणि देवाला ही केळी प्रिय आहे. कोल्हापुरी नाही आहेत, 12 बलुते आहेत. त्या 12 बलुतेमध्ये चर्मकार समाज आहे. प्रत्येकाला बागायती उत्पन्न सुटलेले आहे, ते वर्षभर घ्यायचं आणि देवाची सेवा करायची. त्याच्यामध्ये चर्मकार समाज आजही चांगलासा दिवस बघतो आणि देवाला चप्पल देऊन आपली रीत कुळाचाराची ती पूर्ण करतो. आता प्रत्येकाचे आपलं काम होत नाही, त्यासाठी आपल्या चपला झिजवायला लागतं. देवाला चपला दिल्यानंतर देव आपलं काम त्या चपला झिजून आपलं काम पूर्ण करतो. त्या स्वरूपात देवाला चपला दिल्या जातात. हिंदू धर्मातले सर्व सण जातात. जत्रा होते, देव दिवाळी दिवशी, वैशाख शुद्ध पंचमी त्या दिवशी वर्धापन दिन होतो. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. बरं. कसा वाटला तुम्हाला आपला श्रीदेव वेतोबा मंदिराचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भटकंती न संपणार प्रवासा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा, फिरत राहा. धन्यवाद.